नवी मुंबई में सुबह 5 बजे नेरुल NL2 बिल्डिंग नंबर 6A4 की छत का प्लास्टर गिरने से गर्भवती महिला घायल हो गई, जिसे तुरंत डॉक्टर के पास ले जाया गया। इसके बाद महिला के सिर में 3 टाका लगा है। इस गंभीर मुद्दे पर हमने घायल महिला आरती उस्मान से बात करने की कोशिश की, लेकिन उनकी तबीयत ठीक ना होने की वजह से बात नहीं कर पाई। इसी को लेकर सोसाइटी के सदस्यों से संपर्क किया। उन्होंने इस घटना की जानकारी देते हुए कहा कि यह एक गंभीर घटना है। साथ ही उन्होंने कहा कि इस तरह की कोई भी घटना होती है तो सिर्फ और सिर्फ रीडेवलपमेंट का विरोध करने वाले ही इसके जिम्मेदार हैं। सोसाइटी कमेटी के सदस्य ने दावा करते हुए कहा कि नवी मुंबई महानगर पालिका ने NL2 को धोखादायक घोषित किया था, लेकिन कुछ चंद लोगों ने NMC से परमिशन लेकर यहां रहना शुरू कर दिया। इस वजह से ऐसी घटनाएं आए दिन घटती हैं और आज भी ऐसी घटना घटी है। बिल्डिंग नंबर 6 मध्ये हिवरे यांच्या रूम मध्ये दुर्घटना घडली। एका महिलेला स्लॅब कोसळल्यामुळे जखमी झालेल्या अवस्थेत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले। अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे। गेल्या 2023 साली या ठिकाणी पाणी कट करण्यात आलं होतं, म्हणजे नळ जोडणी। तर माननीय लोकनेते नाईक साहेब यांच्याकडे जाऊन त्या महानगर आयुक्तांना विनंती केली की आम्ही 1 वर्षाच्या आत पुनर्विकास करू, असं कमिटीने लेखी पत्र आयुक्तालयाला म्हणजे महानगरपालिकेच्या कार्यालयाला दिले। त्यानंतर आमच्याकडे एक अतिहुशार ऑडिटर श्री काकडे म्हणून ग्रस्त आहे, त्याने कमिटीच्या विरुद्ध सहनिबंधक सिडको कार्यालय इथं बऱ्याचशा तक्रारी केल्या। तो स्वतः सभासद नव्हता, परंतु काही सभासद झालेले लोक फंडरूपी ते व्यवसायामुळे हाताचे धरून त्यांच्या नावाने कागद रंगवून सह्या करून सिडको ऑफिसला दिल्या। त्यानंतर माझ्यासह दोघे सचिव आणि खजिनदार आत्ताचे बडतर्फ झाले। मी त्यावेळेस सचिव होतो, पण आता जे सचिव नितीन पालवे, रामचंद्र ढेबे यांना बडतर्फ करण्यात आलं। 5 वर्ष निवडणुकीसाठी बंदी घालण्यात आली। मग त्यानंतर आम्ही गजानन हॉलमध्ये काही तरुण मुलांनी कमिटी सोडून वेगळी मीटिंग घेतली। त्या ठिकाणी कोलते पाटील यांचे सहकारी आणि सारंगराव सनसिटी बिल्डरचे मुख्य ते त्या ठिकाणी आले। 445 एरिया 414,000 भाडं देण्याचं कबूल केलं आणि एक 15 दिवसात आम्ही कामकाजाला सुरुवात करणार। 200 लोकांनी घरं खाली करायला तयारी दाखवली। यांनी अचानक या 6 लोकांनी राजीनामे ते आमच्याकडे मराठीत म्हण आहे, एखादा आपल्याला म्हणून दुसऱ्याने सुद्धा घरायचं काही काम नाही। या 6 लोकांनी आम्हाला सस्पेंड केलं म्हणून राजीनामे दिले आणि कमिटी अल्पमतात आणून प्रशासक नेमण्याची पाळी आली। आज विकासक काही करू शकत नाही, रहिवासी काही करू शकत नाही। आज अशी परिस्थिती, न घरका ना घाटका अशी अवस्था यांनी करून ठेवलेली आहे। आता आमची इलेक्शन लागलेली 24 रोजी इलेक्शन आहे। काही लोकांना काही कळतच नाही। 8-8 वर्ष सभासद झाले नाही आणि आता 14-15 हजार भरून सभासद झाले, दंड भरला आणि हत्यात। अरे मोठी घटना झाली तर कोण जबाबदार आहे तुम्हाला? मोठी आम्ही पर मुख्यमंत्र्याकडे, इकडे नाईक साहेबांकडे, महानगरपालिकेला तक्रार दिलेली आहे। याला सर्वस्वी मागील कमिटी म्हणजे ज्यांनी हे केलंय विरोध ते असतील। माझं नाव ज्ञानेश्वर सोनाजी गावडे उर्फ बाबा यादव। गेली 38 वर्ष मी या सोसायटीत राहते आणि आमचा पुनर्विकास 8 वर्षापासून रखडलेला आहे। इमारती E ग्रेड C ग्रेड मध्ये इमारती आमच्या आहेत, खाली करायला सांगितलेला, मध्यंतरी लाईट कापलेली आमची, पाणी कट केलेलं, पण इथल्या रहिवाशांना कळतच नाहीये। विरोध एके विरोध चाललेला आहे। पुनर्विकासासाठी सहाय्य करायचं टाकून फक्त विरोध, त्याच्यामुळे आमचा पुनर्विकास रखडलाय। आता आमचं इलेक्शन आहे, तर मला वाटतं की सगळ्यांनी खरं सहकार्य करायला पाहिजे आणि हा पुनर्विकास पुढे मार्गी लावायला पाहिजे। त्याच्यात खोडा घालायला नको, कोर्ट कचेऱ्या करायला नको। प्रामाणिकपणे सगळ्यांनी एकत्र येऊन सहकार्य करून हा प्रकल्प पुढे जायला पाहिजे असं वाटते। कारण आज कित्येक जणांचे स्लॅब पडलेले आहेत, काही जणांचं नशिबाने काही वाचलेले आहेत, पण आज तर ती महिला जी गरोदर महिला आहे आणि तिचा जखमी झालेली आहे ती। अशा अवस्थेत सगळ्यांना मला वाटतं की विनंती आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन हा प्रकल्प रखडवू नका।
कोर्ट कचेऱ्यापर्यंत जायला नको, एवढंच माझं म्हणणं आहे. एवढ्या वर्षापासून प्रकल्प आहे, काही विरोधक आहेत, काही कमिटी मधलेच अर्धे सदस्य बाहेर गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे हा रखडलेला आहे. काय युनिटी नाही तुमच्यामध्ये? युनिटी नाही म्हणजे त्यांचे काहीतरी प्रॉब्लेम आहेत, त्यांना त्यांचा स्वार्थ आहे त्याच्या मागे. आज आमचं मी तुम्हाला सांगते, 24 डिसेंबर 2023 आमचं सगळं फायनल झालं होतं. प्रोजेक्टरवर सगळ्यांना दाखवल्यानंतर जवळजवळ 216 मेंबरनी सह्या केल्या होत्या आणि सगळे झाले होते. आणि तेव्हा सेक्रेटरीनी सांगितलं होतं की आपण या बिल्डर बरोबर जातोय. एवढं सगळं झालं असताना 1-1.5 महिन्यामध्ये ते लोक बाहेर पडले आणि त्यांनी दुसरा बिल्डर बघितला. मग त्यांनी रहिवाशांना, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला कमिटीवर, मग ते कमिटीतले अर्धे लोक बाहेर गेले आणि त्यांनी आम्हाला विश्वासात न घेता सरळ सरळ दुसरा बिल्डर बघितला आणि नंतर त्यांनी राजीनामे दिले आणि प्रशासक बसवला. यांच्यामुळे आमचा प्रकल्प रखडलाय. त्या दोन्ही बिल्डरचं नाव काय आहे? बिल्डर आमच्याकडे डेव्हलपर आहेत, सन सिटी डेव्हलपर विथ टाय कोलते पाटील करणार होती. आणि दुसरा जे त्यांनी आणलेला राज बिल्डर आणला होता. त्यांनी बरेच आणले काय काय बिल्डर, पण तुम्ही एक आणलाय. ह्या बिल्डरने, डेव्हलपरने आमचं सगळं सोसायटी स्थापन करण्यापासून, सगळं परमिशन घेण्यापासून सगळा खर्च केलेला आहे. तो बिल्डर एनओसी देणार नाही. ह्यांनी आता दुसरा बिल्डर आणला तर काय करणार? एनओसी नाही दिल्यावर म्हणजे ह्यांनी आला की ते कोर्टात जाणार. मग आम्ही आमच्यासारखे इथे कित्येक रहिवासी असे आहेत, त्यांची एकच हे घर आहे NL2 मधलं, 25% रहिवासी असेल, यांची 4-4, 5-5 घरं आहेत. त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही. म्हणजे कोसळू दे किंवा महानगरपालिकेने खाली करू देत, त्यांना काही त्याची फिकीर नाहीये. आमचं म्हणणं एवढंच आहे की हा प्रोजेक्ट पुढे गेला पाहिजे आणि काम झालं पाहिजे. पुरुषोत्तम कनौजे के साथ पंकज मेनन सिंह की रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई.